नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। या प्रश्नांचा तुम्हाला कुठलीही एग्जाम असो प्रत्येक परीक्षेला फायदा होणार आहे। तर बघा विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे राम शिंदे। महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, महाराष्ट्र चे मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे अश्विनी भिडे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे अंजू राठी राणा। बघा महत्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला आहे म्हणून अतिशय महत्वाचं। काय म्हणत आहे? भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आन्सर आहे अंजू राठी राणा। क्वेश्चन नंबर 4 आहे, मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे आलोक आराधे। मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे दिनेश वाघमारे। महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त कोण? महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा, तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 6 आहे, मोदीचे नवीन प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे शक्तिकांत दास। मोदींचे नवीन प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला क्वेश्चन नंबर टाकून। सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिन कांता पांडे। कोण आहे सेबीचे नवीन अध्यक्ष? तुहिन कांता पांडे। सेबीचा फुल फॉर्म काय आहे विद्यार्थ्यांनो? सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। काय आहे? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। क्वेश्चन नंबर 8 आहे विद्यार्थ्यांनो, आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे मोहसिन नक्की। आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्की यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे, राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून काय नाव? शर्ली बॉचवे। राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून शर्ली बॉचवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय म्हटलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय खाजगी सचिव? तर कोणाची?
तर त्याचा आन्सर आहे निधी तिवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव कोण आहे? निधी तिवारी. क्वेश्चन नंबर 11 आहे, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषद पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे संजय कुमार मिश्रा. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार, काय आर्थिक सल्लागार परिषद पूर्ण वेळ सदस्य म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे, लोकलेखा समिती अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लोकलेखा समिती म्हणून विजय वडेट्टीवार. काय लोकलेखा समिती अध्यक्ष म्हणून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे, यूपीएससी मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, यूपीएससी मध्ये संयुक्त सचिव म्हणून अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता. कोण? रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून परवेश वर्मा. कोणाची? परवेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचा आन्सर आहे विजेंदर गुप्ता. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून विजेंदर गुप्ता यांची नियुक्ती केलेली आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे ज्ञानेश कुमार. कोण? ज्ञानेश कुमार. संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय विचारलाय? नवीन मुख्य निवडणूक आयुक्त. तर कोण आहे ते? तर ते आहे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आहे ज्ञानेश कुमार. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहे ज्ञानेश कुमार. इकडे चुकलाय ना. संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून डॉक्टर मयंक शर्मा. काय आहे याचा आन्सर? डॉक्टर मयंक शर्मा. संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून डॉक्टर मयंक शर्मा, लक्षात ठेवा. आणि नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार. क्वेश्चन नंबर 19 आहे, UIDAI चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, UIDAI चे नवीन सीईओ म्हणून भुवनेश कुमार. कोणाची? भुवनेश कुमार यांची नियुक्ती UIDAI चे नवीन सीईओ म्हणून करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, CRPF नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची CRPF चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 20 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. क्वेश्चन नंबर 21 आहे, BCCI चे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे अरुण मिश्रा. BCCI चे लोकपाल म्हणून अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 22 आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे V नारायण. इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून V नारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रोचा फुल फॉर्म काय आहे विद्यार्थ्यांनो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. चला, क्वेश्चन नंबर 23 आहे, FBI चे 9वे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे
काश पटेल. FBI चे नववे संचालक म्हणून काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे विद्यार्थ्यांनो व्ही राम सुब्रमण्यम. व्ही राम सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे बहादूर सिंग सागू. बहादूर सिंग सागू. बहादूर सिंग सागू यांची ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 27 आहे, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे सतीश कुमार. सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 27 आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे प्रकाश श्रीवास्तव. प्रकाश श्रीवास्तव यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचा आन्सर आहे राजीव कुमार शर्मा. राजीव कुमार शर्मा यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. क्वेश्चन नंबर 29 आहे, राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे सदानंद वसंत दाते. सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, मुंबईचे नवी पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे देवेन भारती. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी, तर अतिशय महत्वाचा आहे. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे नितीन सारंग. नितीन सारंग यांची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे नवनीत कुमार सहगल. नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, CBSE चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे राहुल सिंग. राहुल सिंग यांची CBSE चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे AS राजीव. AS राजीव यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 35 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना. किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 36 आहे, संसद सुरक्षा प्रमुख. संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा आन्सर आहे
अनुराग अग्रवाल यांची संसद सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.